हॅलो नमस्कार, सासूबाई सुनबाई रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत। आज मी तुम्हाला ह्या तांदळापासून, घरच्या तांदळापासून जिरा राईस आणि वरण म्हणजे डाळ, गोडी डाळ ती कशी करायची ते सांगणार आहे, एकदम सोप्या पद्धतीने, गावच्या पद्धतीने। तर हा घरचाच तांदूळ आहे आमचा, हा बारीकवाला। तर ह्यापासून जिरा राईस करण्यासाठी हे साहित्य घेतलेलं आहे मी। हा गरम मसाला घेतलेला आहे, हे दालचिनी आहे, चक्रफूल आहे, वेलची, लवंगा आणि मिऱ्या, जिरं आणि हे तमालपत्र। ही गोडी डाळ बनवण्यासाठी ही मुगाची डाळ, आम्हाला मुगाच्या डाळीचे वरण आवडते, कारण का पित्तासाठी आम्ही तुरीची डाळ खात नाही, त्यामुळे मुगाच्या डाळीचं वरण एवढा छान होते हॉटेलसारखं की तुम्ही करून बघा। ही मुगाची डाळ आहे, ह्यामध्ये बाकी कुठे मिक्स डाळ नाही आहे, फक्त मुगाची डाळ। त्यासाठी मग हे फोडणीसाठी हे साहित्य आहे, टोमॅटो, मिरच्या, लसूण, कोथिंबीर, कढीपत्ता आणि हिंग आणि फोडणीला जिरं आणि मोहरी। ही आता डाळ धुवून घ्यायची आहे आणि याला शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत। 1-2 पाण्याने स्वच्छ अशी डाळ धुवून घ्यायची। आता हा टोमॅटो चिरून घेतलेला आहे, त्यातल्या बिया काढून घेतलेल्या आहे धुवून। आता त्यामध्ये पाणी लागेल तेवढं घालून आपल्याला डाळ अशी मऊ शिजवून घ्यायची आहे। ह्याला आता शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत। आता तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचं, ह्याला काय भिजत ठेवायचं नाही आहे। हे घरचं बारीक तांदूळ आहे, त्यामुळे ह्याला मी भिजत घालणार नाही आहे, मी डायरेक्टच करणार आहे। फक्त धुवून घ्यायचं स्वच्छ। आता ह्यामध्ये तूप टाकायचं आहे, तर असं फ्रीजला ठेवलेलं आहे त्यामुळे थोडं घट्ट झालेलं आहे तूप। मी 2 चमचे असं तूप टाकलेलं आहे। आता त्यामध्ये मी थोडं तेल टाकणार आहे। तेल गरम झालेलं आहे, त्यामध्ये हा खडा मसाला टाकून घ्यायचा आहे। ही वेलची थोडीशी फोडूनच टाकायची, थोडीशी म्हणजे अशी दाबून टाकायची। आता त्यामध्ये जिरा घालायचा। आता ह्यामध्ये तांदूळ टाकायचा आहे, 4 वाट्या तांदूळ घेतलेले आहे मी, फक्त मी धुवून घेतलेला आहे, भिजवून घेतलेलं नाही आहे। असं पण करून बघा तुम्ही, छान होते भात। आता हा तांदूळ भाजून घ्यायचा नाही, 1 मिनिट असं परतून घ्यायचं। आणि यामध्ये आता तुमच्या तांदळाच्या प्रमाणे पाणी घालून घ्यायचं आहे। मी तांदूळ ह्या वाटीनं 4 वाट्या घेतले, तर मी पाणी 8 वाट्या टाकणार आहे, कारण का एका वाटीला 2 वाट्या पाणी लागतंच। आता ह्याला मीठ टाकायचं आणि गॅस मोठा करून झाकण ठेवायचं। आता चवीनुसार मीठ टाकायचं आहे। आता ह्याला उकळी आणायची, आता गॅस मोठा करून उकळी आणायची आणि उकळी आली की मग बारीक गॅस करून झाकण ठेवायचं। आता भाताला उकळी आलेली आहे, पाणी पण थोडं कमी झालेलं आहे, 1-5 मिनिटं उकळी काढलेली आहे। आता याला झाकण ठेवायचं आणि बारीक गॅस करून ठेवायचा, म्हणजे असा छान असा फुलून येतो भात। तर आता बारीक गॅस करून 10 मिनिटासाठी ठेवायचा आहे, कमी गॅसवर। आता भाताला पण 10 मिनिटं झालेली आहेत, भात पण असा छान शिजलेला आहे। बघू शकताय तुम्ही, घरच्याच तांदळाचा पण कसा असा मोकळा मोकळा छान झालेला आहे भात। आता भात तयार आहे, मी आता गॅस बंद करणार आहे। डाळीला शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत, छान अशी डाळ शिजलेली आहे। डाळीला फोडणी द्यायची आहे, गॅस चालूच केलेला आहे, तेल घातलेलं आहे। आता त्यामध्ये घालायचे आहे मोहरी, मोहरी तडतडू द्यायची आहे।
मग घालायचं आहे जिरं 1 चमचाभर. आता घालायचा आहे कढीपत्ता, मिरची, ह्या पण 2 मिरच्या मी टाकणार आहे. आता घालायचा आहे लसूण, ह्यामध्ये घालायची हळद, 1 चमचा हळद घालायची. आता टाकायचा हिंग. हिंगाशिवाय गोड्या डाळीला चव येत नाही, त्यामुळे हिंग हा घातलाच पाहिजे. अर्धा चमचा हिंग. आता त्यामध्ये शिजलेली डाळ टाकून घ्यायची आहे. आता ह्यामध्ये पाणी गरम करून घालायचं आहे. आता ह्यामध्ये टाकायचं आहे मीठ चवीनुसार. गोडी डाळ वरण, मुगाच्या डाळीचं वरण तुम्ही करून बघा, खायला पण पौष्टिक आहे. ज्या लोकांना पित्ताचा त्रास आहे त्यांनी मुगाची डाळ खायची आहे. आता डाळीला उकळी आलेली आहे, छान अशी डाळ शिजलेली उकळी आलेली आहे. आता टाकायची भरपूर सारी अशी कोथिंबीर. खाण्यासाठी अशी तयार आहे. किती छान आहे बघा डाळ भात खायला, आणि पौष्टिक पण आहे मुगाच्या डाळीची असल्यामुळं. तुम्ही पण करून बघा. मुगाच्या डाळीचं वरण किंवा गोडी डाळ छान अशी कशी झालेली आहे बघा. हे आता झालेलं आहे. मी आता गॅस बंद करणार आहे. किती छान असा भात झालेला आहे. म्हणा नाही तुम्ही उगाच जरा वेगळंच खाणार. डाळ भात आता खायला या. छान असं मुगाच्या डाळीचं वरण. आता त्यावर घालायचं तूप. जिरा राईस आणि वरण खाण्यासाठी तयार आहे. लग्नाच्या पंक्तीतला असा सारखा भात. आमचा व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनेलला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.